आमचे दादा आमचे सर्वस्व होते, सगळे आम्हाला सपोर्ट करत होते. आज आमची बारामती उघडी पडली आमच्या दादामुळे. दादा बोलून दाखवत नव्हते पण गरिबांना सगळं करत होते ते. सकाळी अजित पवार यांचं बारामती विमानतळावर दुर्दैवी निधन झालं. प्लेन जे आहे ते क्रॅश होऊन त्यांचं हे निधन झालेलं आहे, अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आपण जर पाठीमागं पाहिलं तर आलोट जो आहे तो जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि अजित पवार यांचं जे काही पार्थिव आहे ते या आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे मेडिकल कॉलेजमध्ये. आपल्यासोबत कॉलेजच्या बाहेर महिला आहेत, यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळतात. काय मावशी, काय काय परिस्थिती आज, का कोणता दिवस होता? आज लय वैऱ्यांचा दिवस उगवलाय. आमच्या दादावर एवढं मोठं डोंगर कोसळलंय. आमचे दादा आमचे सर्वस्व होते, सगळे आम्हाला सपोर्ट करत होते, गरिबांचे नेते होते ते. आज आमची बारामती उघडी पडली आमच्या दादामुळे. दादाच नाही राहिले आमच्या, त्याच्यामुळं काही बोलू शकत नाहीये. लाडक्या बहिणींबद्दल त्यांनी देखील लाडक्या बहिणींना बी लय सपोर्ट केला त्यांनी. गरिबाची दाता होती ती, भरपूर त्यांनी दिलं गरिबांना. आता गरिबांचं काय व्हायचं दादा बिना. काय आठवण आहे तुम्हाला? काय आठवलं? दादा तुमच्याशी कधी बोलले होते किंवा काय नेमकं झालं? दादा बोलून दाखवत नव्हते पण गरिबांना सगळं करत होते ते. त्यांच्या जीवावर होती अख्खी बारामती. ते कधी बोलून दाखवत नव्हते पण ते सगळ्यांना करत होते, गोरगरिबांचे दादा होते ते. डोळ्यात अश्रू येतात त्यांच्याबद्दल ज्या आठवणी आहेत, काय आठवणी त्यांच्याबद्दल काय सांगाल? आज समोर त्यांचं पार्थिव जे आहे त्या रुग्णालयात आहे. कधी कधी तुम्ही सभेला आला असताल, दादांची एक झलक पाहायसाठी तुम्ही तिथे थांबले असताल, तर या सगळ्यात आजचा दिवस काय सांगतोय? काय नाही बोलायचं. हे अश्रू अनावर होतात आहे. मावशी काय सांगाल? काय अख्खी बारामतीचा जीवच निघून गेल्याने वाटते. दादा म्हणजे बारामतीचा जीव होता. दादा सभेला आलं की असं ताट येत होते महिलांना, विशेषतः लाडक्या बहिणींसाठी त्यांचं विशेष प्रेम होतं. या सगळ्यांसाठीच प्रेम होतं दादांचं, अख्ख्या बारामतीवरच प्रेम होतं. आता असं वाटतं की बारामतीतला जीवच गेला निघून. आज पोरके झाला, पोरकीच झालात आम्ही सगळे बारामतीकर, सगळी पोरकीच झाली आज. त्यांच्या बहिणी अशा पाक हे तुटून गेलेत पाक. दादांचा हातच नाही राहिला आमच्यावर. त्यांनी भरपूर केलं बहिणींसाठी. बारामती आमची उघडी पडली दादांबिना. ज्या महिला आहेत त्या हत्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि ते मेडिकल कॉलेजच्या समोर उभ्या आहेत. कधी आम्हाला दादांना पाहता येईल, मात्र आज ते त्यांच्यातून निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच त्यांना आता अश्रू अनावर झालेलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज मराठी, बारामती.